हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईची संबजराणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर इकडे सकाळचे आता 7:30 वाजलेले आहेत आणि खूप छान असं प्रसन्न सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते. तर सकाळी सकाळी खूप छान वाटतं लवकर उठलं की. आणि आज रातचा क्लास 7:30 पावणे 8ला आहे, म्हणजे 8ला आहे पण तो पावणे 8ला वगैरे निघणार आहे घरातनं. तर तो म्हटलं की उशिरापर्यंत आज क्लास आहे 11पर्यंत, तर मला काहीतरी खायला दे. नाही तर एरवी असं त्याचं 10पर्यंत तो घरी येतो. तर म्हटलं चला तुला नाश्त्याला पोहे वगैरे करून देते, म्हणजे टेन्शन नाही 11 वाजेपर्यंत. तर या ठिकाणी पोहे वगैरे मी भिजवून घेतले. त्यानंतर पोहेला फोडणी दिली आणि मुलांना पोहे करून दिले नाश्त्याला. तर या ठिकाणी बघा मस्त आपले पोहे आता रेडी झालेले आहेत. तर दोघांना नाश्त्याला दिलेलं आहे आता पोहे. आणि त्यानंतर मग राज निघणारे पावणे 8ला क्लाससाठी. आणि इकडे आता मिस्टर माझे उठलेले होते, तर त्यांचाही चहा आणि पाण्याचा त्यांचं सगळं चाललेलं होती धावपळ. त्यांना चहा पाणी सोबतच लागतं, तर त्यांनाही ते दिलेलं आहे. त्यानंतर म्हटलं चला आता टिफिनची तयारी करूया आपण. तर 1-2 भाज्या मी आणलेल्या होत्या, त्यातनं गवार आणली होती. मस्त अशी गावरान गवार मिळाली होती मला, तर ती आज टिफिनला करणार आहे आणि निवडून घ्यावी लागणार आहे मला थोडी. तर तिला आता निवडून घेते. अशी छान बारीक गावरान गवार असली की छान चव देते. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे लावून मी तिला करणार आहे. त्यानंतर तुमच्याशी ताकातली मिरची शेअर करणार आहे. मस्त अगदी चमचमीत अगदी लागते आणि पटकन होऊन जाते. या ठिकाणी मिरची धुवून घेतली, स्वच्छ पुसून घेतली आणि देठं काढून घेतलेली आहेत. पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मिरची घालून द्यायची आहे आणि तिला चांगली अशी मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आता मिरची घातली, तिला परतून घेते थोडीशी, म्हणजे वरचा लेअर तिचा छान असा मऊ होत असतो. त्यानंतर मिरची छान अशी परतून घेतली की त्यामध्ये लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर आपण ते सगळं त्यामध्ये घालणार आहोत आणि परत एकदा चांगलं परतून घेणार आहोत. गॅस आपण मंदच ठेवायचा आहे, बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे मसाले आपले आहेत ना ते जळणार नाहीत, ते व्यवस्थित फ्राय होतील मिरचीसोबत. तर या ठिकाणी व्यवस्थित एकजीव करून घेते. मिरचीमध्ये कालून घेणार आहे मी. बारीक गॅसवरच आपल्याला कालून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये, एक पोहेचे 2 ते 3 चमचे, म्हणजे मग मसाला आपला छान फ्राय होऊन जातो. एकदा पुन्हा परतून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आणि त्यामध्ये आता आपण ताक घालणार आहोत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दही पण घालू शकतात, पण या ठिकाणी मी ताक घातलेलं आहे. आणि आता छान परतून झालं की झाकून ठेवायची आपल्याला आणि त्यातलं जे ताक आहे ते आटेपर्यंत छान अशी मिरची आपल्याला शिजून घ्यायची. त्यानंतर ती शिजल्यानंतर पूर्ण पाणी आटल्यानंतर खूप छान अशी मस्त लागते, टेस्टी. वरण भातासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा कुठल्याही भाजीसोबत तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकतात. तर या ठिकाणी ही आपली ताकातली मिरची रेडी झालेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा फ्रेंड्स. आणि आत्ता आपला सगळा टिफिन रेडी झालेला आहे, तर आपण टिफिन देखील या ठिकाणी आता भरून घेऊया. तर इकडे चपात्या ठेवल्या एका टिफिनमध्ये. त्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत, तोंडी लावायला मिरची दिलेली ताकातली. आणि एका टिफिनमध्ये आपण गवारीच्या शेंगांची जी भाजी केलेली होती, तर मी या ठिकाणी पातळ भाजी केलेली आहे आज, तर ती भाजी आपण टाकणार आहोत. आणि असा आपला आजचा टिफिन रेडी झालेला आहे फ्रेंड्स. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला सांगत जा कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ जर का आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तसंच बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी आता टिफिन आपला पॅक झालेला आहे. आणि इकडे दुपारी मुलांचं जेवण चाललेलं होतं, त्यांना मॅगी खायची होती, थोडीशी मॅगी त्याच्यासाठी करून दिलेली होती. तर फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.